Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झाला आहे आणि सगळे स्कूलमध्ये मी चाललो आता क्लिनिक बॅक त्याच्यानंतर हॉस्पिटल मग परत क्लिनिक. सो बिझी राहणार आहे आजचा दिवस. मॉर्निंग. नाश्ता रेडी झाला आहे. नाश्त्याची एडिटिंग चालू आहे. गावात जायला अजून 10 मिनटं आहे. रासमोहनची धावपळ. जेवण रेडी. बाय. चल बाय. सवकायचं. नाही सगळं तुझ्या स्वतःच्याच हाताने वाढून घ्यायचं. सो सनी सकाळी गेला, त्याचा आज फुल डे आहे क्लिनिक, हॉस्पिटल क्लिनिक. आणि त्याच्यानंतर मी काही जास्त शूट नाही केले कारण मी पण माझ्या कामांमध्ये बिझी झाली. मला काही शूट्स होते, मग एडिटिंग वगैरे होतं. आणि ते जे नवीन प्रिंटर आलं आहे त्याचं मग तो टेक्निशियन आलेला, थोडा वेळ तिकडे गेलं. आता मी आली आहे किचनमध्ये. सो सकाळी मटकीची भाजी केलेली मी. आता मी करणार आहे इडली, कारण खूप दिवस झाले असं काहीतरी वेगळं नाही बनवलं आहे. रोज ते चपाती भाजी भात हेच चालू आहे. आणि सनीला इडली आवडते, सो त्याच्यासाठी एक छोटासा सरप्राईज असणार आहे की मी आज इडली बनवली आहे. असं न सांगता कधी कधी काही गोष्टी केल्या ना तर तो एक छोटासा आनंद असतो ना, तो सुद्धा खूप काही बोलून जातो. म्हणजे त्याला पण आनंद होणार आहे आणि मलासुद्धा आनंद होईल की त्याने पोट भरून खाल्लं आहे. खूप दिवसानंतर आईला मी भेटणार आहे. आई बेळगावला गेलेली, पहिले 3 to 4 days आई बेळगावला होती आणि लाईट नाही. आणि मग तिकडनं ती आली आणि लगेच त्याच दिवशी आय गेस 2 hours ती गेली कोल्हापूरला, कारण तिथे मेडिकल कॅम्प सेवा होती तिची. सो ती आज सकाळी आली आहे तिकडनं. म्हणून मग मी विचार केलं की तिला भेटून येते. आणि प्लस तिला गाडीसुद्धा दाखवली नाही आहे, सो तिला गाडीचं राऊंड पण मारेल, ती सुद्धा जरा गाडी चालवेल, तिला पण बघू कसं फील होतं आहे. सो चला मग फटाफट आवरते. नाहीसा बसले अभ्यास करते ती. आणि तर प्रिंटर चालू झालं आहे ना, म्हणून मला असं झालेलं की काय त्यातनं काहीतरी करू. म्हणजे कसं माहिती आहे का, आपण प्रिंट तर काढतात, मला काय दुसरं प्रिंट नव्हतं काढायचं. मग मला एकदम अचानक स्ट्राईक झालं की नायसाला ड्रॉइंग करायला खूप आवडतं. म्हणून मग मी फक्त असा प्लेन हाऊस जो असतो ना बॉर्डर्सवाला, तो नेटवरनं शोधून त्याचं प्रिंट काढली. आणि ती एवढी खुश झाली ना, काही मस्त, कारण ती एकदम मस्त ते त्याला कलर करेल. मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते ते काय आहे. नायसाला असे शीट्समध्ये करून दिले. मरमेड प्रिंटर हे बघा करायला घेतलं. प्रिंटर आमच्याकडे आणलंय आई बाबांनी. मग दाखव आई. बघितलं बाबू. नाही आली. कशी झाली ट्रिप? अगं खरंच नाही आली. अगं तिला नाही यायचं काय करू, ऐकतच नाही ती. मी बोली चल आजीकडे, हे घे तुला. नाही होरडा आणलाय. कशी झाली ट्रिप? अगं खरं किती दिवस झाले दोघी पोरी भेटल्या. अगं खरंच नाही आली. किती बोलली तिला चल, बोलते नाही नंतर भेटेल आजीला. जेवायला बसली. आहे अजून मग ओरडा. कशी झाली ट्रिप? बघितलं मी व्हिडिओ. आणि बापूंची सेवा पण खूप छान झाली. मस्त झाली. तुला काय होती सेवा?
मला सगळं मुलांना म्हणजे स्टुडंट डिस्ट्रीब्युशन जे मुलांना वया वाटप हा. करतात मी टाकले बघ एक फोटो कुठे टाकलायस तू? टाकले. मी व्हिडिओज बघितला. व्हिडिओ फोटो पण टाकले तिथे वया आणि वाटप करतात ना तिथे सभा होती. हो का? आणि आदल्या दिवशी ते प्रत्येक गावोगावी जाऊन ते द्यायचं ती सभा होती. मस्त खूप छान खूप छान लोकं झालं. भेटली खूप सगळेजण तुमचे पण फॅन भेटले बाई. छान झालं पण मस्त एकदम काय. आणि मेन म्हणजे ना काय त्यांचं बाबा एवढं सगळं हे ना म्हणजे जिथल्या तिथे ग एक वस्तू इकडची इकडे नाही का काय नाही थोडं प्लॅनिंग चांगलं. प्लॅनिंग म्हणजे आता हा गाव आहे या गावात एवढी घरं आहेत तर त्या घरामधला प्रत्येक माणसानिशी अशी बांधलेली आहे. त्याच्यामध्ये साड्या तेवढं त्यांनी सर्वे केला असेल ना. करतात ते 6 महिने अगोदर सर्वे करतात आणि बरोबर आहे. 3 महिन्यांनी त्यांना सगळं म्हणजे ती लोक तर अक्षरशः बघून ना ते म्हणतात आम्ही वाट बघत असतो या दिवसाची खूप गरीबी. आणि याच्यामुळे होतं म्हणजे मला एक मुलगी होती ती त्या मुलांना कोऑर्डिनेट करत होती तर मी तिला विचारलं तू कुठली आहे तर मी इथलीच आहे. तिने गावाचं नाव सांगितलं तर म्हटलं बते तुम्हाला सांगू का बते मी अशी येत होती आणि म्हटलं तू काय करते आता मी बोलते फर्स्ट इयरला आहे बीकॉमच्या. म्हणजे मी अशी येत होती आणि आता मी मुलांना घेऊन येते म्हणते आम्ही बापूंना अजून बघितलं नाही. बापू नाहीये? बापू नाही सर आई असतात. बापूंना मी बघितलं नाही पण तरी त्यांना किती विश्वास बापूंवरती ना आईवर. त्यांना आम्ही बघितलं नाही म्हणतात बापूंना म्हणतात मग तुम्ही या गुरुवारी आपण लांब पडतं ना तर आम्हाला. आणि खूपच लांब आहे ना. बापूंमुळे आणि यांच्यामुळे खूप सुधारणा झाली त्यांच्या गावात. म्हणजे स्वच्छता झाली मेन. त्यांच्या डोक्यात उवा वगैरे नाही आहेत औषधं सगळी देतात. दरवर्षी एकच गाव असतं? नाही दरवर्षी एका ठिकाणी पेंडेकळे म्हणून गाव आहे आजूबाजूची गावं ती तिथे येतात. 9,000 लोकांचं मेडिकल मुलांचं मेडिकल चेकअप झालं. म्हणजे विचार कर फक्त मुलं विद्यार्थी आणि गाववाले वेगळे आणि जेवढे येतात तेवढे सगळे जेवून हे अशी मोठी मोठी भांडी ग सगळे जेवून जातात. चांगले नाही आणि निमित्ताने आपल्याकडनं पण सेवा होते. आणि कसं करतात ते चप्पल त्यांना 2 ड्रेस परत वह्या पुस्तकं खाऊ म्हणजे ड्रायफ्रूट परत चॉकलेट खेळणी हे सगळं वापरलेलं असतं. पण वापरलेलं म्हणजे असं खराब झालेलं नाही ते तिथे जुनं ते सोनं असं मागतात. पण म्हणजे सगळं छान असतं खराब एकदम झालेलं असं वगैरे नसतं. सगळं साड्या कपडे बिपडे तर सगळं या घरामध्ये 5 माणसं आहेत 2 लेडीज आहेत आणि 2 छोटी मुलं आहेत एक जे तर त्याप्रमाणे कपडे कसं करत असतील. सर्व कठीणच आहे ना पण ते करणं म्हणजे एका गावामध्ये जवळजवळ असं 150-150 घरं आणि त्या घरामध्ये हे असं त्यांना सॅनिटरी नॅपकिन माहीत नव्हतं ते माहीत करून दिलं. त्यांना म्हणजे लेडीज जाऊन त्या मुलींशी बोलून मग ते आईना सांगितलं की असं असं आहे. मग ते त्यांना डिस्ट्रीब्यूट करायला लागले. मेडिसिन सगळे द्यायला लागले. अंगाची साबण कपड्याची साबण भांडी घासाची साबण सगळंच. खूपच वर्षातून एकदाच का? वर्षातून एकदा असतो पण 3 महिन्यातून असा किट जातो त्यांना दरवेळेला. अच्छा. आणि अच्छा वर्षातून एकदा तुम्ही सगळे जातात आणि 2 दिवस सगळे डॉक्टर सगळे म्हणजे काय सगळे हार्ट बीट सगळे डोळ्याचे एक बाई जवळ बसली मला डोळ्याने दिसत नाही ते कधी आहे म्हणून उद्या या मागे उद्या येऊ. एक जण मुलगा छोटी छोटी मुलं आली आम्हाला खेळणी पाहिजे एवढं ना त्यांना सगळ्यांशी आम्ही वाट बघत असतो. एवढे सगळं कॅल्शियमची औषधं हे सिरप सगळे. हो म्हणजे बापू स्वतःच डॉक्टर असल्यामुळे म्हणजे असं नाही ते नसते तरी त्यांनी व्यवस्थितच केलं असतं पण ते आता कसं त्यांना माहिती पण आहे ना तेवढी माहिती आहे. आणि एवढा मोठा कोण करत नाही ना म्हणजे अगं अशी झुंडूची लोक यायची जेवायला बसायची आणि जायची. आम्ही व्हायची येतात तरी कुठून तर म्हणाले आम्ही ना म्हणजे आपल्याकडे कसं जत्रा वित्रा असली की आपण आपल्या माहेरकर्णींना बोलवतो तसे ते सगळे नातेवाईकांना बोलवतात माहेरकर्णींना बोलवतात सगळ्यांना सांगतात आणि सगळे नटून तटून छान सगळे असतात. मग ते सगळं चेकअप वगैरे सगळं त्यांचं होतं. पण एकच आहे म्हणजे एवढं हँडल कसं म्हणजे एवढं परफेक्ट असतं ना सगळं. कंप्लेंट करायची म्हणजे कोणीच करू नाही एवढं परफेक्ट. त्या मुलांना चप्पल विप्पल आणि कोणाला काही कमी पडत नाही.
दात घसायचे पावडर पासून देतात, सगळं देतात. ते त्या 2 बायकांचं मी ते तू टाकलाय ना व्हिडिओ, आईंशी बोलतायत त्या 2 बायका, त्यांचा एक्सपिरियन्स की एवढं आम्ही जंगलात न जातो, वाघ वगैरे असतो, पण आजपर्यंत आम्हाला मुंगी पण नाही साधी चावली. त्यांचा एक्सपिरियन्स ते बायका प्रत्येकाचा. सगळ्या किती म्हणजे बापरे देव, म्हणजे एवढं मानतात सगळेजण. आणि मेन म्हणजे आई पण या सगळीकडे फिरतात, सगळ्यांशी बोलतात, सगळ्यांचं अगदी जवळ जवळ, स्वतः वाढायला सगळं स्वतः. तेच म्हणतो ना आपण, काळजी गुरु असणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी गुरु हा पाहिजेच. पाहिजेच. आणि बापू सांगतात ना, ते कधी कोणत्याही पंथाला नाव ठेवत नाही. तुम्ही काहीही करा, ते रामाला जाऊन पोचतं, पण तुम्ही करा, तुम्ही देवाचं करा. देव हा आहे आणि त्याचं करायलाच. म्हणजे ते बापू जे विज्ञान अध्यात्म, विज्ञानाबरोबर अध्यात्म हे असं हे करतात, त्याची जोड त्याच्यावरती. म्हणजे जे घेणार ते किती गण यावेळेस ना, तू सांगू ना, सगळी छोटी छोटी सगळी मुलं सगळे म्हणजे, आणि त्यांनी यायलाच पाहिजे, त्यांना हे कळतं काय आहे ना, कसं आहे काय नाही. आणि ती लोक ना खरंच ते एवढी संध्याकाळी सगळे नटून तटून सत्संगासाठी अशी आवडीने ना, सगळेजण सगळे आवडीने येतात, गावच्या गावच येतात. आणि मेन म्हणजे त्यांचं ना परफेक्शन फार आहे, कसं करतात आणि काय करतात. मी 2017 साली गेली होती, त्याच्यावर आता गेली. त्याच्यानंतर पण बरंच म्हणजे पुष्कळ दरवर्षी 9 वर्षानंतर गेली. हो, आता तू 9 वर्षानंतर गेली. आम्हाला डबल चान्स नसतो, पण यावेळेला आम्हाला मिळाला. म्हणजे प्रत्येकाला मिळालं पाहिजे. राहण्याची सोय उत्तम, खाण्याची सोय, जाणं येण्याची सोय. मी तेच बोली, तू ऑलरेडी 4 दिवस ट्रिपवरनं, मला तेच डोक्यात ही कशी असेल, थकली असेल, तरी आईला फोन केला, आई फ्रेश, मी बरी आहे, मी जेवली, म्हणजे झोप झाली मिले. तिथे तसंच ना एकदम म्हणजे खूपच ते तसं काय, ते टॉनिकच मिळतं सगळं, एकदम नाश्ता जेवण बिवण सगळ्यांना. तिथले स्थानिक 3000 व्हॉलेंटियर होते. आणि आम्ही मुंबईच्या 24 गाड्या गेलो त्या वेगळ्या, पुण्याच्या 3 गाड्या आल्या त्या वेगळ्या बसेस. एक बसेसमध्ये ते 40 ते 45 जण ठेवतात. त्यांना तेवढ्यांना नाश्ता, तेवढ्यांना चहा, तेवढ्यांचं जेवण, दोन्ही टाइम स्टे, राहणं मस्त. आणि राहणं कुठे, देवीच्या मंदिराच्या बाजूला. हो, सगळे देवी म्हणजे तिथे. आपली कोल्हापूरची. अरे बापरे, मग तिथून मस्त. एक जवळजवळ पाऊण तास लागतो तिथे जायला, त्या पेंडेकडे गावाला जायला. सकाळी सगळ्यांना उठवून सगळ्यांना गरम पाणी, सगळ्यांच्या एकदम मस्त ग. आणि सगळ्या खेळी मेळीने अगदी काही नाही, वातावरण पण एवढं छान ना. 2 दिवस कसे पटकन गेले कळलं नाही. पण आम्हाला मिळाली सेवा, तर आम्ही दोघी पण म्हणजे आम्हाला एवढं बरं. आणि आमच्याबरोबर त्या होत्या ना, सगळ्या चांगल्या होत्या. त्या पनवेलचे होते ना, मी फोटो मध्ये आम्ही बघितलं. 10 जण होतो इकडून पनवेलचे, 10 जण होतो. आणि डॉक्टर आणि हे स्वतः सनीचा बघ एक मित्र जात होता ना, हा, कोणते तो जेव्हा कोहिनूरला होता तेव्हा जात होते ना, ते कोणते हम्म. डॉक्टर एक जात होते, सनी सांगू होता. त्या डॉक्टरांना किती म्हणजे जवळजवळ 70-75 वर्षाचे डॉक्टर होते, सगळे सेवा करायला. म्हणजे खूपच म्हणजे एकदम सगळे. आणि हौशीनी ना, कारण कोण दमलेत थकलेत हा प्रकारच नाही, हौशीनी सगळे करतात. तेवढ्याला डोळे तपासले का, त्यांना चष्मा बिस्मा ती पण सोय असते. चष्मा पण देतात. हा, सगळी सोय असते ग, सगळं अगदी तपासले. चांगलं, त्यांचं कोण करेल, म्हणजे कोणतरी असं एक पुढाकार घेऊन. अशी ही सेवा ठाणे जिल्ह्यात मोखाड्याला चालू केले. सगळे आदिवासी लोक आहेत ना, हा, तिथे चालू. आता हा कॅम्प झाला ना, कधी तिथे होईल. मग तिकडच्या लोकांना सगळ्यांना ती सेवा मिळते. ठाणे जिल्ह्यातल्या त्या मोखाड, त्यांना पण होळीला पुरणपोळ्या, दिवाळीला फराळ सगळं जातं त्या लोकांना पण. कपडे, त्यांना औषधं, म्हणजे हे ना खूप छान करतात हे सगळं एकदम. म्हणजे बापूंच्या इथे जे काही राबवतात, गोधड्या, एवढ्या सुंदर सुंदर गोधड्या शिवलेल्या, खेळणी स्वतः केलेली खेळणी सगळ्या, आणि बाई शिकवतात ना सगळ्या. गोधड्यांचं पण द्यायचं सगळं, एवढं सुंदर सुंदर होत्या ना. म्हणजे त्यांना साड्या, नवीन नवीन साड्या, ड्रेस मुलींना, चप्पल तर सगळ्यांना, सगळ्यांच्या मापाचे, सगळ्यांच्या मापाचे. मी टाकला होता बघ एक व्हिडिओ चप्पलचा,
मी नाही बघितलं. मी आता संध्याकाळी तू आईंचा तो टाकला तो बघितला आणि पूर्ण कॅम्पचा व्हिडिओ पाहिला. आईची मुलगी असते ती डॉक्टर आहे. हा ते सेम दिसते ना आईंसारखी ना, हसते बिसते पण सेम. खूप बिचारी मेहनत करतात, खूप मेहनत करतात. आणि त्या दिवशी सांगितलं ना का त्या म्हणजे ज्या वेळेला पहिल्यांदा स्टार्टिंगला गेले ना त्यावेळेला 70 का 80 काय सिलेंडर लागायचे जेवण करायला. पण त्या लोकांनी आता असं केलं का प्रत्येक घरामध्ये आपण कशी बचत करतो म्हणजे पैसे बाजूला ठेवतो तसं ते प्रत्येक महिन्याला 2-2 लाकडं अशी बाजूला ठेवतात आणि त्या सरपणावरती अख्खं जेवण शिजतं. हा म्हणजे सिलेंडरच्या जागेवरती ते आता फक्त सिलेंडर जे त्यावेळेला लागायचे 70-80 त्यावेळेला आता फक्त असे हार्डली 20-12 वर्ष थोडीशी लागतात. म्हणजे एवढं ते सरपंच गोळा करतात आणि ती अख्खी जमीन आहे ती जमीन देतात. मग ते बांध काढतात, ते सगळं प्लेन करतात. त्यांचं पण मेहनत आहे त्या लोकांची. तिथले राहणारे जे आहेत ते तिथले व्हॉलेंटियर, ते 3000 व्हॉलेंटियर तिथे होते. ते पाणी मारतात, ते सगळं स्वच्छ करतात. आणि कारण त्यांना आणि ते ह्या सीझनला पीक घेत नाहीत. हो का? तर मग आता पीक चालू करतील ते म्हणजे पावसापासून. ह्या सीझनला ते सगळं प्लेन करतात. म्हणजे त्यांचं पण त्याच्यामध्ये खूप छान पडतं. मस्त अगदी छान वाटतं. चल आता तुला फेरी मारायला जायचंय. कुठे? गाडीवर. गाडी चल बघ. गाडी मग चल जाऊया. हा जा तू चालव गाडी. ओ बाबा अगं इथल्या इथे तर चालव तू तर. अगं सगळे घाबरतात. तशीच ते का बोलतात का नाही ती फास्ट चालते. अगं जाय चल तू. फास्ट का चालेल? तू जसं रेस करणार तशी चालणार ना गाडी. त्याचं सगळं आपल्या त्याच गाडी सारखं आहे. सेम सेम आहे फक्त इलेक्ट्रिक आहे, दुसरं काय नाही. ऑटोमॅटिक आहे सगळं. कशी वाटली तुला गाडी? आवाजच नाही येत. आई झाली कन्फ्युज. सवय झाली का मग काय नाही वाटत? सवय झाली तर काय नाही वाटत. लोक राऊंड मारून जा ना. मग तुला तेच म्हणली. अगं बंद का करायचे? तुला डायरेक्ट पे कर. अगं मी मस्त चालते ना. मस्त. मला पण अशीच असं वाटतं पाण्यावर आहे ना पण. अरे खेळण्यातली खेळण्यातली. अगं इथे तुझ्या अभि बोलला पण मग प्रॉब्लेम झाला असता चार्जिंगचा. तो मेन प्रॉब्लेम. हलकी आहे मग खरंच खेळण्यात. आई नुसती घाबरत होती. पण एकदम मस्त आहे. मी इथे शोधते, इथून येशील तिकडनं आलीस तू. समाजावर नाही आली म्हणजे जरा लावून कट मारूया. चांगले चालते ना. ती केली ना मग आईंनी केली ना आरती. हे बघ अजून येतेच आहे इथे. धुतली नाही अजून. अगं चावी पण झाली मी तुझ्या ही काय माझ्या हातात. गेली एकदम छान आहे. बॅक टू होम. आल्याला मी ॲक्च्युली दरवाजा उघडला आणि मला मस्त इडली आणि ह्याचा वास आला. मी खुश झालो. म्हणजे आज काहीतरी वेगळं. कंटाळा आला तर तेच खाऊन. आणि आल्यावर बघितलं तर तुला वास आला एवढा? एवढा गेस केलं मी स्मेलनी. एवढं स्ट्रॉंग? मे बी सांबारचा किंवा एवढे तुझे सेन्सेस स्ट्रॉंग झाले माझ्याबरोबर राहून. सो आज आहे मस्त इडली सांबार चटणी. मस्त इडली सांबार आणि चटणी. उघड चटणी. आज लाईट डिनर. लाईट म्हणजे पोट मस्त भरतं याच्याने. सनीला हेच एक आहे साऊथ इंडियन मध्ये जे मनापासून तो खातो. रात्री हे आणि ठरलेलं आहे आमचं. हे सकाळी नाही तो जास्त खाऊ शकत आणि सकाळी जे उत्तप्पा किंवा डोसा खातो ते रात्री जास्त नाही खाऊ शकत. मिसळ जे सकाळी खाऊ शकतो ते संध्याकाळी नाही जास्त खाऊ शकत. म्हणजे असं त्याचं असं सेट झालेलं आहे. आपलं असं काही नाही. आपलं कुठे पण काय पण चालतं. आता मी कधी खाऊ शकतो दिली तरी. आणि ती कितीही डिसअपॉइंटिंग मिसळ असेल ना तरी खातो.
आठवते मला ते आपण ते दमनला गेलो ते आम्ही ते तर एकदम बकवास होतं. तरी त्याने खाल्ली. आणि तुम्हाला सांगू तो रेस्टॉरंट, त्या रेस्टॉरंटमध्ये ईच अँड एव्हरी पर्सन South वॉज Indian. हॅव्हिंग इदर साऊथ इंडियन और खिमा अँड पाव. आणि सनी ऑल टुगेदर वेगळं. मला वाटतं एवढ्या 100 लोकांमध्ये एकच मिसळ खाणार. आमचे दोघांचे शब्द सेमच आले. 100 लोकांमध्ये हाच एक वेगळा होता तो मिसळ आणि तोंड वाकडा करत करत खात होता. पण खाल्ली बाबा, खाल्ली ती कशीही असो ती पूर्ण संपवतो.